नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि स्टार प्रवाहावर बाई तुझा आशीर्वाद ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्या मालिकेतले कलाकार आता माझ्यासोबत आहेत. कसे आहात? मस्त 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 मस्त. नवीन मालिका नवीन मालिका, किती एक्साइटमेंट. तुम्ही बोला ना. मला कुठलीही म्हणजे पहिली मालिका कुठलीही असू दे, मला एक्साइटमेंटच असते. कारण जेव्हा आपण नाटक करतो तेव्हा समोर आपल्याला प्रतिक्रिया मिळत असते, पण मालिकांमध्ये ही मालिका रिलीज झाल्यानंतर, टेलिकास्ट झाल्यानंतर लोकांची मतं यायला सुरुवात होते. त्याचा TRP कसा काय वाढतो, खाली येतो, त्याच्यावर आमची एक्साइटमेंट ठरलेली असते. त्यामुळे 27 एप्रिल रात्री 10 वाजल्यापासून आमची एक्साइटमेंट सुरू होणार आहे. ती मालिका चालेल तिथपर्यंत राहणार आहे आमची. त्यामुळे एक्साइटमेंट आहे म्हणून आम्ही ही मालिका करू शकतो. आम्ही कुठलीही मालिका करताना एक्साइटमेंट शिवाय काहीच होऊ शकत नाही. आपण आयुष्य जगतोय ते सुद्धा आपल्याला एक्साइटमेंट आहे म्हणून आम्ही जगतो. त्यामुळे मालिकेमध्ये आमच्याकडनं एक्साइटमेंट असली पाहिजे आणि लोकांना पण एक्साइटमेंट निर्माण झालेली असली पाहिजे. तसा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे, लेखकाचा आहे, दिग्दर्शकाचा आहे, प्रोड्युसरचा आहे. खरं 100% एक्साइटमेंट आहे मला वाटतं. कारण की विषय इतका सुंदर आहे, कॅरेक्टर सगळ्यांचे इतके सुंदर आहे, कंटेंट सुंदर आहे, आणि त्यामुळे ते परफॉर्मन्स रोज असं एक नवीन काहीतरी वेगळं करायला मिळतं. तर त्यामुळे मला वाटतं 100% सगळ्यांची एक्साइटमेंट आहे. आणि आर्टिस्ट फार कमाल आहेत सगळे सोबतचे. तर ते एक लाईव्हलीनेस आहे सेटवर, त्यामुळे ती गंमत आणखी येते. डोळ्यात दिसू दे एक्साइटमेंट. नाही, आतुरता आणि उत्साह तरी आहेच. म्हणजे उत्साही असल्याशिवाय आम्हाला त्या मालिकेत काम करणं अवघडच आहे, अभिनेते म्हणून. त्यामुळं जसं नाटकात सर जसं म्हणाले की समोर प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर काम करताना जी मजा असते, तो उत्साह असतो, तसंच काम करत असतानाचा उत्साह वेगळाच आहे. आणि नंतर जेव्हा मालिका प्रसारित होईल त्यानंतर लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया ऐकून आम्हाला अजून आनंद आणि आणखी उत्साह वाढेल आमचा. सेम, मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. खूप भारी कलाकारांसोबत काम करता येतंय आणि प्रत्येक सीन मध्ये काहीतरी वेगळं आणि नवीन शोधता येतं आणि छान मजा करता येते. आणि त्याच्यामुळे खूप एक्सायटेड आहे मी पण. एक साधारण भावांची ओळख करून द्या. कोण मोठा आहे, कोण लहान आहे? मी सांगतो, हा सगळ्यात मोठा भाऊ आहे यशोधन. हा, आणि हा सगळ्यात छोटा भाऊ आहे. हा 3 नंबरचा भाऊ आहे धनपाल. 2 नंबर, 3 नंबर, 4. हा, मी 4 नंबरचा भाऊ धनेश, म्हणजे धनेश. एवढे आता पुढे बाबांकडे येईल मी. बाबा कसे आहेत? बाबा खूप कमाल वाटतायत आम्हाला स्क्रीनवर बघताना. स्क्रीनवर बघताना हा नशीब माझं. कारण ज्या पद्धतीने माझा मेकअप आहे, माझा गेटअप जो आहे तो बापरे म्हटलं हा भयानक आहे. म्हणजे कसा की थोडासा अव्यवस्थित, तसं छान केस वीस विंचून वगैरेच नाहीये. गबाळ आहे, अव्यवस्थित आहे, दारू पितोय वगैरे वगैरे असे. म्हणजे माझ्या व्यतिरिक्त मी जो आहे तो सोडून मला ही भूमिका करायला, म्हणजे तसं मी नाहीये, तसं मला करायला लागतंय. त्याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे, थोडासा आवडतं ते करायला मला. नाही जो मी नाहीये तसं करायला. आणि सरांसोबत काम करण्याचा अनुभव, बाबांचा रोल करतायत, काय सांगा? एक्सलंट आहे. हाय एनर्जी सरांची आहे. वक्तशीरपणा दुसरी गोष्ट. एनर्जी ड्रिंक न घेता, कुठली एनर्जी ड्रिंक न घेता, म्हणजे हे खरंच या पात्राचे जे व्यसन आहेत त्यातलं सर काहीच करत नाही. उलट त्यांना चीड आहे त्या व्यसनांची. आणि ते सगळ्यांना सांगत असतात की कधी या मार्गाला जाऊ नका. आणि फार कमाल आहे त्यांचं नीटनेटकेपणा. आम्ही एक फ्लॅट सगळे मिळून शेअर करतो, त्यामुळे त्यांना सकाळी उठून योगासन करणं, ते सेटवर रात्री पॅकअप म्हणेपर्यंत ती सेम एनर्जी त्यांच्यात असते. आणि मला वाटतं ती आमच्यात बायपास होत राहते सगळ्यांमध्ये. आणि ती फार चांगली गोष्ट आहे सरांकडून आम्हाला मिळते. आणखी काही सरांबद्दल एनर्जी बद्दलच मी म्हणेन की कायम, म्हणजे किती उशीर झालेला असला किंवा ऊन खूप असलं ना तरी सुद्धा सर खूप एनर्जी कायम त्यांची असते. आणि ते कायम काहीतरी विनोद कर, काहीतरी खोड्या काढ, हे ते कायम असे
खूप एनर्जेटिक असतात आणि ते सीन खूप, त्याच्यामुळे सीन खरं तर खूप फ्रेश वाटतो आणि आमच्या सगळ्यांना पण त्याच्यामुळे ती एनर्जी मिळते की नाही आपण काहीतरी करूया, फ्रेश काहीतरी वेगळं काहीतरी करूया, शोधूया, इम्प्रोव्हाइज करूया असं सतत वाटत राहतं. नाहीतर मग ते ऊन खूप आहे आणि मग बोर होतंय आणि मग अरे यार किती वेळ झाला अजून काय, असं मग ते केलं की मग तसं ते मग बोर झालं असतं. 500 एपिसोड पण असू तर ते सर तुम्ही तुमची एनर्जी राहिली की ते राहणार आमच्यात सुद्धा, त्याच्याबद्दल काही शंका नाही. सर या नवीन कलाकारांसोबत, आत्ताच्या कलाकारांसोबत काम करताना किती मजा येते, काय सांगाल त्या हा, कलाकार? मी मजा येत असेल तिथेच काम करतो. कारण मला मजा करत काम करायची सवय आहे. की सिरियस भूमिका असू दे किंवा विनोदी भूमिका असू दे, थोडस लाईट असलं पाहिजे. कुठलं तरी प्रेशर घेऊन आपण काम करतो असं होता कामा नये. आपण फ्री माइंडने कुठे काम केलं तर ते जास्त खरं होतं आपलं काम. की आपल्याला कुठे बॅक ऑफ द माइंड काही विचार नसतात काही, त्यामुळे आपण जे काही करतो ते उत्स्फूर्तपणे करतो, फ्रीली करतो. म्हणून आत्ता ही जी सगळे मुलं आहेत करणारी, त्यांच्याबरोबर मी आता शरद ह्याच्याबरोबर काम केलं मी, पुष्कर बरोबर, पण बाकी या दोघांबरोबर मी कधी काम केलं नाही. पण थोडासा फ्रेशनेस असतो मला त्यांच्याकडनं, पण काय काय गोष्टी मिळतात माझ्याकडनं पण त्यांना मी देतच असतो. पण आपण डेली सोप करताना काय होतं की स्टिरिओटाईप करता याचा कंटाळा येतो. तो येऊ नये म्हणून मी बऱ्याच गोष्टी करत असतो की ज्या सिरियल करताना, शूटिंग करताना आपल्याला सतत इंटरेस्ट निर्माण होत राहावा, म्हणून माझा प्रयत्न असतो. आणि तेही लोक, ही माझी 4 मुलं आहेत, तेही मला साथ देत असतात. आणि जे कलाकार असतात त्यांना मी त्या पद्धतीनेच कम्फर्ट करत असतो आणि त्यांचा उत्साह वाढवत असतो. विचार करण्याची शक्ती त्यांना सुरुवात काय म्हणतात त्याला मोटिवेट करत असतो. मालिकेचं शीर्षकच आहे बाई तुझा आशीर्वाद, पण एक आई आपल्या पाठीशी खंबीर असतेच, पण आई, बायको, बहीण अशा अनेक स्त्री आहेत ज्या सुद्धा आपल्या पाठीशी कायम असतात. आणि ती एक स्त्री जी आता पाठीशी होती म्हणून आज या टप्प्यावर आहोत, त्या एका स्त्रीबद्दल तुम्हाला आता व्यक्त व्हायचं असेल किंवा बोलायचं असेल, काय सांगा? बोललो ना मी आता, बायको, माझी बायको. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली स्त्री नाही. माझ्या मैत्रिणी बऱ्याच आहेत की ज्या मला माझ्या पाठीशी खंबीरपणे राहतात. म्हणजे उदाहरणादाखल जसं किशोरी आंबी आहे, ही माझी अत्यंत चांगली मैत्रीण आहे की माझ्या बायकोसमोर मी तिला आय लव्ह यू म्हणू शकतो. आणि बायको आणि ती आमची खूप अटॅच्ड आहे. अशा मैत्रिणी बऱ्याच आहेत माझ्या. या इंडस्ट्रीमध्ये होतं काय की आपण शूटिंग करत असतो, नाटक प्रयोग करत असतो, आपल्याला नाते वगैरे नसतात कोण. पण इथे या काम करता मला बऱ्याच बहिणी भेटल्या. माझ्या बहिणी आहेत, मुलीसारख्या बऱ्याच आहेत आणि मैत्रिणी पण खूप आहेत. त्यामुळे बायको एकच आहे, बाकी ते मी पाळलेलं आहे. त्यामुळे एक छानस वातावरण मी जेव्हा शूटिंग करतोय, त्यामुळे नाटक करत असताना एक छान वातावरण निर्माण होतं आणि तिथे मला काम करायला खूप बरं वाटतं. तुमच्याकडे येईल मी, काय सांगा? माझ्या आयुष्यात पण सेम आहे. माझी आई आणि माझी बायको दोघींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. सांगितलं ना, बोलू की आपण मगाशी वेगळं. माझ्या आयुष्यात सुद्धा आई, बायको नाही, मला लग्न नाही केलेलं अजून. तो संपर्क साधायला लावतो. बघणाऱ्यांना कुणाला समजा आवडत असेल इच्छुक उमेदवार, तर तुम्ही संपर्क साधू शकता. बॅचलर आहे. हिंट देतोय की अजून मी लग्न केलेलं नाही. हिंट वगैरे काय देत नाही, पण आता या टप्प्यावर येण्याचं कारण आईच आहे. माझी आई आणि आजी या दोघींसोबत मला खूप छान वाटतं. आम्ही खूप एन्जॉय करतो, खूप मजा करतो आणि आमच्या खूप आठवणी आहेत एकत्र आणि मला त्यांच्यासोबत कायम राहायला आवडतं. सर तुमच्याकडे येईल. आजवर अनेक भूमिका केल्या, खूप आधी आजवर अनेक भूमिका केल्या आहेत, पण प्रत्येक वेळी एक भूमिका स्वीकारताना साधारण काही थॉट प्रोसेस असते डोक्यामध्ये की बाबा ही भूमिका मला आता स्वीकारायची, किंवा अशाही काही भूमिका आहेत ज्या तुम्ही रिजेक्ट केलेल्या आहेत कधीतरी? रिजेक्ट केलेल्या आहेत, पण त्याची कारणं वेगवेगळी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मी आता 49 वर्ष झाले. आता मी ठरवून सुद्धा वाईट काम करू शकत नाही, अशा स्टेजला आहे. त्यामुळे भूमिका मला निवडताना मला इंटरेस्ट वाटला तरच मी करतो. आणि सगळ्यात त्याच्या आधी पैसे चांगले मिळत असतील तर मी करतो. जे व्यावहारिक जगात
व्यावहारिक दृष्टिकोनातून बघितलं तर आता या क्षणी मी पैसे कमवण्यासाठी काम करतो आणि जेव्हा ते मिळेल काम तेव्हा ते मनापासून आणि प्रामाणिकपणे आणि 100% देऊन काम करतो. त्यामुळे मी प्रोड्युसरलाही सांगतो की तुम्ही मला एवढे पैसे द्या, त्याच्यापेक्षाही जास्त लायकीचं काम मी करेन. खूप छान वाटलंय मला तुमच्या सगळ्यांशी बोलून. तुम्ही एकदा जाता जाता आपल्या प्रेक्षकांना मालिकेबद्दल काय सांगाल? मी सांगतो मालिकेबद्दल 27 एप्रिल पासून रोज रात्री 10 वाजता मालिका रोज आहे, नक्की बघा. कुठली? हा, बाई तुझा आशीर्वाद स्टार प्रवाहावरती. मलाही सेम मला सांगायचंय पुन्हा. बाई तुझा आशीर्वाद ही आमची मालिका येते स्टार प्रवाह या वाहिनीवर. दररोज रात्री 10 वाजता ती येणार आहे. सोमवार ते रविवार म्हणजे आठवड्याचे पूर्ण 7 दिवस ती तुमचं मनोरंजन करायला येणार आहे. तर आमची सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही ती नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर म्हणजे इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, त्यावर आम्हाला कळवा, जेणेकरून आम्ही आमच्या कॉन्टेंट मध्ये आणखी सुधारणा करू. थँक्यू. खरंच नक्की बघा. आणि मी फक्त सांगायचं म्हणून सांगत नाही, खरंच वेगळी आहे. कंटेंट वेगळं आहे, गंमत वेगळी आहे, खरी गोष्ट आहे. तुमच्या आमच्या घरातली फार जवळची वाटेल अशी गोष्ट आहे. पुढचं सांगायचं नाही. येस, थँक्यू. सर, मला याबद्दल एक जाणून घ्यायचं, जेव्हा मालिकेचा प्रोमो आला ना तेव्हा बऱ्याच प्रेक्षकांच्या अशा कॉमेंट्स होत्या की हे एका सिनेमाशी रिलेटेड कथा आहे की काय, त्यामध्ये हिंदी पिक्चरचं थेट असं सांगायला गेलं. नाही, वाटू दे की चांगली चर्चा होते ना त्यामुळे. पण ते तसं काय नाहीये, पण ते लोकांना सिरियल बघितल्यानंतर कळतं. पण लोक काय एपिसोड प्रोमो बघितल्यानंतर त्यांची मतं ठरवत असतात आणि त्यांना तसं वाटणं हे स्वाभाविक आहे. पण तसं जर वाटत असेल तर ती चर्चा होते ना, हे खरोखर तसं आहे त्या पिक्चरवर आहे. नाही तसं नसेल. नाही, पण मला वाटतं पण ती चर्चा होत राहते ना, त्यामुळे ती उत्कंठा निर्माण होईल सिरियल बघताना. खूप छान वाटलंय मला तुमच्याशी बोलून. तुम्हाला मालिकेसाठी खूप ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.